नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक. आज तुम्हाला सांगणार आहे ऊस 4 फुटावर करावा, 4.5 फुटावर करावा, 5 फुटावर करावा का 6 फुटावर करावा. तरी सुरुवातीला सांगतो मित्रांनो, 4 फुटावर ऊसाचं काय होतं आहे. माझा आता सध्या 4 एकर 4 फुटावर आहे व 2 एकर 4.5 फुटावर आहे. 4 फुटावर ऊसाला बी चांगला ॲव्हरेज येते, पण काय होतं आहे, हवा खेळते राहत नाही व फुटव्याला पण हवेने ती म्हणजे कोंब असतात ते खराब होतात चांगले म्हणजे बारीक बारीक फुटवेपर्यंत नंतर मोठा ऊस झाल्यानंतर. 4 फुट्याला पण जास्त संख्या फुटवा जास्त सरी निघल्यामुळे उतार चांगला येतो, पण 4.5 फुटाला पण मी आता ह्या वर्षी 2 एकर केला आहे. तर तुम्हाला 4.5 फुटात सांगतो. 4.5 फुटावर ऊसावर काय होतं आहे, एक नंबर म्हणजे आपला जो कोराडीचा दांडा असतो किंवा खोऱ्याचा, तेवढा दांडा एवढा सरसकट ऊस होतो 4.5 फुटावर. त्यामुळे 4.5 फुटावर सजेशन होईल. 5 फुटावर 6 फुटावर हे काय आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना त्याला पण फुगणार, पण फुटव्यांची संख्या कमी होणार, सरी कमी निघणार एकरामध्ये. त्यामुळे 4.5 फुटाला हे सजेशन मी का करेल की 4.5 फुट ऊस हा एकदम म्हणजे उंच जातो सरळ, आणि फुगणीचं त्या बाबतीत काही चॅलेंज नाही. मी यंदा केलेलं आहे. माझं त्या 4.5 फुटाच्या ऊसाच्या सरीवरचा ऊस मी पहिला व्हिडिओवर अपलोड केलेला आहे, पण सध्या 4.5 फुटावर करा. 5 फुटाचं काय होते, 5 फुटाला माल आता 4.5 फुटावरून 5 फुटावरचा एवढाच माल फुगणार आहे, जेवढी त्याची कॅपॅसिटी ऊसाची तेवढंच फुगणार आहे. 6 फुटावर केला काय, 8 फुटावर केला काय, परत काय असं काय लय जास्तच फुगणार असं नाही. पण 5 फुटावर काय होत आहे, ऊसाची संख्या कमी असते, सऱ्याची संख्या कमी निघते. त्यामुळं जे छोटे शेतकरी आहेत म्हणजे 2, 3, 4 एकरवाले, त्यांना प्रॉब्लेम येऊन जात आहे की कमी संख्या बसते ना. त्यांना 10-12 एकर आहे ऊस, ते म्हणजे टोटल क्षेत्र, त्यांना काय अडचण नाही 1-2 एकर करायला 5 फुटावर. 5 फुटाच्या नंतर जर करायचं असेल तर तुम्हाला त्याला ड्रिपच करावी लागणार आहे, कारण त्याला 19-19 लिक्विड, 12-61, 13-40, 13-0-0-0-50, तसंच ह्युमिक ॲसिड, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन अशी खतं टाकली तरच मग तो 5 फुटानंतरचा ऊस परवडणार आहे. आणि 6 फुटाचं कसं आहे, 6 फुटावर ऊस पण तोच कंडिशन आहे की, कारण जास्त जरी किती जरी अंतर ठेवलं तरी तेवढंच मालाचं ते ऊसाची संख्या ते फुगवणार तेवढी फुगवणार आहे. पण 6 फुटावर जर करायचं असेल तर मग तुम्हाला सुरुवातीला म्हणजे एक 1-1.5 महिना असतो जेटाखांब तोडावं लागणार. 6 फुटावरच्या ऊसाला जेटाखांब तोडणे, तसेच म्हणजे बाळभरणीने खत टाकणे, म्हणजे पारेच्या सहाय्याने खत टाकणे, बाळ भरण्याच्या टायमाला चांगला डोस करणे, प्रत्येक 15 दिवसाला ह्युमिक ॲसिड, कॅल्शियम नायट्रेट सोडणे, अशा प्रकारे जर केलं तर मग तो 120 टनापर्यंत जातो 6 फुटावर. पण ते शेतकऱ्याला आपल्या रेग्युलर जमतच नाही म्हणायचं थोडक्यात. तसे त्याला 1-2 एकर ऊस असणारा शेतकरी असा म्हणजे झटणारा पाहिजे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे. तुम्हाला कोणतीही माहिती खोटी येणार नाही. धन्यवाद.